नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील स्थगिती सरकारच्या कार्यकाळातील प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितलं की शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं बदलांच्या योजनांची अंमलबजावणी केली आहे, ज्यामुळे महाराष्ट्राची प्रगती सर्वांना दिसून येत आहे. फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र वीज कंपनी स्थापन केल्याची घोषणा केली. या कंपनीच्या माध्यमातून 14,000 किलोवॅट सौर ऊर्जेच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना 365 दिवसातून 12 तास वीज मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं. यामुळे सरकारचे 15,000 कोटी रुपये वाचणार आहेत आणि शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. फडणवीस यांनी सिंचन क्षेत्रातही अभूतपूर्व काम केल्याचं सांगितलं. आमच्या सरकारनं 145 सुधारित सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे आणि 22 लाख हेक्टर जमीन सिंचनासाठी आणली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. यामध्ये वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प आणि नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पांचा समावेश आहे. फडणवीस यांनी सांगितलं की आमच्या सरकारनं समाजातील एकही घटक शिल्लक ठेवला नाही, ज्याला मदत केली नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं 1 लाख मराठ्यांना उद्योजक बनवण्याच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या कार्यकाळात सर्व प्रकल्पांना टाळे ठोकले असं ते म्हणाले. जे काही कार्य केलेलं आहे त्याचं एक रिपोर्ट कार्ड आपल्यापुढे आम्ही ठेवतो आहोत. अर्थात हे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आहे, कारण आपल्याला ठळक बाबीच तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. सविस्तर त्यातला प्रत्येक मुद्दा आणि त्या घटकांकरता केलेली कामं याची पुस्तिका आहे. त्याच्यामुळे ती काही आपल्यासमोर ठेवणं आम्हाला आत्ता संयुक्तिक वाटत नाही, ते आपल्यापर्यंत आम्ही पोचवू. स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार हे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफॉर्मेशनल, पूर्णपणे परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या. या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही गोष्टी सांगणाऱ्या आहेत. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेती विजेकरता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू केलं सोलरच्या माध्यमातून आणि पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये याचं सगळं काम डिलिव्हर होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवसा वीज ही आम्ही उपलब्ध करून देऊ. आणि याच्याच आधारावर आम्ही शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना आणली. त्यामुळे विजेच्या बाबतीत शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे की शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप केवळ 10% पैसे भरायचे आणि त्याला सौर पंप मिळेल. 25 वर्ष विजेचं बिल येणार नाही. 5 वर्ष सगळी देखरेख ही सरकार करेल. चोरीला गेला तर इन्शुरन्स आहे, तुटफूट झाली तर इन्शुरन्स आहे आणि मागितल्यानंतर 3 महिन्यात त्याच्या शेतीमध्ये तो पंप लागतो. ही पण व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे. मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं. या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही. त्यामुळे सिंचनाचं काम पूर्णपणे ठप्प होतं. आत्ता या सरकारमध्ये 145 प्रकल्पांना त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, ज्यामुळे 22,73,000 हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल. आणि आपण बघा, सगळ्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये ही सगळी प्रकल्प आपण त्या ठिकाणी मान्य केलेली आहेत. अनेक दुष्काळी भागातले कामांची सुरुवात केलेली आहे. जे अशक्यप्राय वाटायचं नदीजोड प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प 90,000 कोटी रुपयाचा, नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प आपण केला. पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं जे पाणी आहे 55 TMC, हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून गोदावरीचं तुटीचं खोरं हे बॅलन्स करून मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करायचं आणि
नाशिक आणि नगर जिल्ह्यातले जे काही वादाचे विषय आहेत ते पूर्ण संपवायचे, या दृष्टीनं त्याचीही कारवाई आपण पूर्ण केली, वैधानिक कारवाई पूर्ण केली. त्याच्याही संदर्भात सगळं त्याचं फर्स्ट स्टेजचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. त्यामुळे यातली कुठली योजना ही केवळ कागदावर नाही, सगळ्या टेंडर स्टेजला टेंडर निघालं आहे, अनुसंधान चाललेलं आहे. अशा प्रकारे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम हे आपल्या सरकारने या 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी सीबीआयच्या चौकशीच्या संदर्भात कॅश फॉर ट्रान्सफर घोटाळ्यावर जोर दिला, ज्यामुळे विरोधकांचे खरे चेहरे उघडे पडत आहेत. महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना आम्ही महिलांना सुरक्षा देणार असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सत्ताधाऱ्यांना मुख्यमंत्री पदाची चिंता आहे, परंतु विरोधकांचा चेहरा कोण आहे असा सवाल त्यांनी केला. महायुतीचे जागा वाटप जवळपास पूर्ण झाले आहे असंही त्यांनी नमूद केलं. देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात एक महत्त्वाची घटना आहे, जिथं त्यांनी आपल्या सरकारच्या योजना आणि कामगिरीवर प्रकाश टाकला. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.